नमस्कार। मालेगाव तालुक्यातील जागृती मैदान नागरतास येथे एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन केले आहे। तरी वाशिम जिल्ह्यातील सर्वच बौद्ध उपासक उपासिका यांनी या धम्म परिषदेचा लाभ घ्यावा असे आवाहन पूज्य भगंत प्रियदर्शी महाथेरो यांनी केले आहे। सोबतच दुसऱ्या सत्रामध्ये सायंकाळी 6 वाजता भव्य बुद्ध भीम गीताचा गायनाची स्पर्धा सुद्धा होणार आहे। तरी परिसरातील भजनी मंडळांनी आपल्या नावाची नोंदणी या ठिकाणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे। पूज्य भगंत प्रियदर्शी थेरो, नागसेन बुद्धविहार, मानोरा। मी वाशिम जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांना आवाहन करतो की वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका या तालुक्यामध्ये नागरतास नावाचे गाव आहे आणि त्या ठिकाणी त्रिरत्न बुद्धविहार, जागृती मैदान, नागरतास या ठिकाणी भव्य दिव्य अशी एक दिवसीय बौद्ध धम्म परिषदचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या धम्म परिषदेला वाशिम जिल्ह्यातून सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांना आव्हान आहे, दानशूर उपासक उपासिका यांना आव्हान आहे की त्या ठिकाणी होणारी दिनांक शनिवार दिनांक 23/5/2026 ला सकाळपासून बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे। त्या बौद्ध धम्म परिषदेला बौद्ध गया येथून थायलंडचे बौद्ध भिक्खू खमसिंग थेरो, त्याचप्रमाणे अश्वजित भंते या धम्म परिषदेला आवर्जून उपस्थित राहणार आहेत। तसेच या धम्म परिषदेचे अध्यक्ष सारनाथ येथील थाई बुद्धविहारचे धम्मगुरु पूज्य भगंत धम्मशील महाथेरो सारनाथ यांच्या हस्ते या धम्म परिषदेचं अध्यक्षपद भूषविल्या जाणार आहे। आणि या धम्म परिषदेला वाशिम येथून पूज्य भगंत प्रज्ञापालजी महाथेरो या धम्म परिषदेचं सर्व परीक्षण आणि निरीक्षण करणार आहेत। तरी या अनेक बौद्ध भिक्खू आहेत, नाव जास्त घ्यायला थोडंसं मला की कसं नाव ठीक आहे। आणि येणारे जो पूजनीय भिक्खू संघ असेल, समता सैनिक दल वाशिम जिल्हा या ठिकाणाहून आणि ग्रामीण विभागातून सुद्धा या धम्म परिषदेला समता सैनिक दल, श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका बहुसंख्येनं उपस्थित राहून आणि या धम्म परिषदेमध्ये धम्मदेशिनीचा अवश्य लाभ घ्यावा। तसेच दुसऱ्या सत्रामध्ये संध्याकाळच्या 6 वाजता बुद्ध भीमगीत गायन स्पर्धेचं सुद्धा आव्हान केलेलं आहे। आणि त्या परिषदेमध्ये जे कलावंत आहेत, भजनी मंडळ आहेत, यांनी सुद्धा या धम्म परिषदेमध्ये भाग घेऊन आपल्या गायन पार्टीची भजन मंडळाची नोंद करून घ्यावी आणि पारितोषिक घेऊन जावं। जे संस्थेने ठेवलेलं पारितोषिक आहे ते घेऊन जावं। हीच सर्व वाशिम जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधील जनतेला मी आवाहन करत आहो की दिनांक 23/5/2026 ला आवर्जून एकदिवसीय धम्म परिषदेसाठी उपस्थित राहावं।